नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। पार्थ पवारांचा पक्ष संघटनेत रिलॉन्चिंग होणार का अशी चर्चा आहे। कारण जय पवार जर निवडणुकीच्या रणसंग्रामात उडी घेत असतील तर पार्थ पवारांचा आता रिलॉन्चिंग पक्ष संघटनेत होणार का अशी चर्चा जोर धरतीये। पाहूया बुलेटिनच्या सुरुवातीलाच या संदर्भातला खास रिपोर्ट। दादांच्या दोनही मुलांची राजकारणात एंट्री होतीये का? पार्थ पवारांचा पक्ष संघटनेत रिलॉन्चिंग। जय पवार घेणार निवडणुकीच्या रणसंग्रामात उडी। अजितदादांच्या दोनही मुलांची राजकारणात एंट्री। अजित पवारांनी त्यांच्या मुलांच्या राजकीय प्रवेशाचा मुहूर्त काढल्याची चर्चा सुरू झाली आहे। पक्षाची प्रतिमा बदलत असताना पार्थ पवार आणि जय पवार या दोनही मुलांनी राजकारणात सक्रिय व्हावं असं अजितदादांना वाटू लागलंय। सुनेत्रा पवार राज्यसभेवर गेल्यात। जय पवार यांनाही आता निवडणुकीच्या राजकारणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे। जय पवारांकरता बारामती विधानसभा योग्य असेल असं अजितदादांना वाटतंय। त्यामुळे जयसाठी येत्या विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त त्यांनी काढल्याचं सांगण्यात येतंय। याबद्दल स्वतः अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलं की पार्लमेंटरी बोर्ड त्यासाठी सक्षम आहे निर्णय घ्यायला। आता प्रत्येकाला लोकसभा किंवा विधानसभेमध्ये इच्छुकांची गर्दी प्रत्येक मतदारसंघामध्ये आहे। आता समजा जय पवार इच्छुक असतील बारामतीमध्ये तर पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल सर्वेमध्ये ते पुढे येत आहेत का। पार्थ पवारांचा राजकारण प्रवेश धक्कादायक होता। पार्थ पवारांना लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलाय। त्यामुळे पार्थ पवारांना पुन्हा थेट निवडणुकीच्या रिंगणात न उतरवता संघटनेत सक्रिय करण्याचा अजितदादांचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यांच्या मुलाचा प्रश्न आहे, त्याचा निर्णय ते घेतील। ते पार्लमेंटरी बोर्डावर सोपवण्याची गरज नाही। ती त्यांनी त्यांच्या मतदारसंघातला निर्णय त्यांनी स्वतः घ्यायचा आहे, तो ते घेतील योग्य वेळी। आणि त्या बाबतीत आम्ही लोकांनी इतक्या ॲडव्हान्समध्ये जाऊन कमेंट करणं हे योग्य नाही। विधानसभेच्या रणधुमाईत पार्थ पवारांवर पक्षात मोठी जबाबदारी देण्याचा प्रयत्न असणार आहे। अजितदादांना पार्थ पवारांचा राजकारण विषय हा चिंतेचा विषय बनलेला आहे। लोकसभा निवडणुकीतही पार्थ पवार हे तोंड देखील सक्रिय होते। त्यामुळे पक्ष संघटनेत पार्थ पवारांना सक्रिय केल्यास ते अधिक रस घेतील असा अंदाज अजितदादांचा आहे। जय आणि पार्थ पवारांचं लॉन्चिंग करताना इतर नेते दुखावणार नाही याची खबरदारी घ्यावी लागणार आहे। मुलांचं राजकीय भवितव्य घडवण्याच्या नादात पक्षाला मोठा फटका बसणार नाही याची काळजीही अजित पवारांना घ्यावी लागणार आहे। जय पवारांच्या लॉन्चिंगपेक्षा पार्थ पवारांचं रिलॉन्चिंग अधिकच चॅलेंजिंग ठरणार आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।